नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक भरतीसाठी विचारण्यात आलेले प्रश्न पाहणार आहोत. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात? ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, क्लाउड सीडिंग. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्राचा राज्यपक्षी खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्राचा हा राज्यपक्षी खालीलपैकी कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, हरियाल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, सातोशी नाकामोटो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, भारतीय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? भारतीय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, रामास्वामी नारायणन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, द मेकिंग ऑफ द महात्माचे निर्देशन कोणी केले? द मेकिंग ऑफ द महात्माचे निर्देशन खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, श्याम बेनेगल यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, समाज स्वास्थ्य नावाचे मासिक कोणी सुरू केले? समाज स्वास्थ्य नावाचे मासिक खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सुरू केले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, रघुनाथ धो कर्वे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, जल्लीकट्टू हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? जल्लीकट्टू हा खालीलपैकी कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, तामिळनाडू या राज्यातील. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, अर्जेंटिनातील गवताळ या प्रदेशाला काय म्हणतात? अर्जेंटिनातील गवताळ प्रदेशाला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, अर्जेंटिनातील गवताळ प्रदेशाला पंपास असे म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, स्पीकर्स डायरी या पुस्तकाचे लेखक कोण? स्पीकर्स डायरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, मनोहर जोशी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, प्रसिद्ध गोड पदार्थ रसबलीला GI टॅग प्राप्त झाले हे कोणत्या राज्यातील आहे? प्रसिद्ध गोड पदार्थ रसबलीला GI टॅग प्राप्त झाले हे खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, ओडिसा या राज्यातील. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, अल्फ्रेड नोबेलच्या जन्मदिनी नोबेल पुरस्काराचे वितरण केले जाते तो जन्मदिन कोणता? अल्फ्रेड नोबेलच्या जन्मदिनी नोबेल पुरस्काराचे वितरण केले जाते तो जन्मदिन कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 10 डिसेंबर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, कोणत्या राज्याने गंगा डॉल्फिनला राज्य जलचर म्हणून घोषित केले आहे? कोणत्या राज्याने गंगा डॉल्फिनला राज्य जलचर म्हणून घोषित केले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, उत्तर प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, कोकणातील कोणती नदी 2 खाड्यांची निर्माण करते? कोकणातील कोणती नदी 2 खाड्यांची निर्माण करते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, उल्हास. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, कोणत्या राज्यातील 126 गावात पहिल्यांदा मतदान होणार आहे? खालीलपैकी कोणत्या राज्यातील 126 गावात पहिल्यांदा मतदान होणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, छत्तीसगड या राज्यातील 126 गावात पहिल्यांदा मतदान होणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, विग्रह. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात? अनुस्वार व विसर्ग यांना खालीलपैकी काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, अनुस्वार व विसर्ग यांना स्वरांधी असे म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, नमो किसान सन्मान योजनेचे राज्यात एकूण किती लाभार्थी आहेत? नमो किसान सन्मान योजनेचे राज्यात एकूण किती लाभार्थी आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 86 लाख. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्र राज्यात कोणत्या ठिकाणावरून 14,000 कोटीच्या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले आहे? महाराष्ट्र राज्यात कोणत्या ठिकाणावरून 14,000 कोटीच्या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, शिर्डी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टनुसार भूजल पातळी कमी होण्यामागे कृषी क्षेत्राचा वाटा किती टक्के आहे? संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टनुसार भूजल पातळी कमी होण्यामागे कृषी क्षेत्राचा वाटा हा किती टक्के आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 70%.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20. पॅरा आशिया क्रीडा स्पर्धेत अवनी लेखराने कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले? पॅरा आशिया क्रीडा स्पर्धेत अवनी लेखराने कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, नेमबाजी या खेळात. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. बिशन सिंग बेदी यांचे निधन झाले ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? बिशन सिंग बेदी यांचे निधन झाले ते खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, क्रिकेट या खेळाशी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. जगात कोणत्या देशातील सर्वाधिक लोकांकडे डिजिटल चलन आहे? जगात कोणत्या देशातील सर्वाधिक लोकांकडे डिजिटल चलन आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, UAE. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. भारतातील किती टक्के लोकांकडे डिजिटल चलन आहे? भारतातील किती टक्के लोकांकडे डिजिटल चलन आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 7.23%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. कोणत्या देशाने भारतासह 6 देशांना पर्यटन व्हिसा मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे? खालीलपैकी कोणत्या देशाने भारतासह 6 देशांना पर्यटन व्हिसा मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, श्रीलंका. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. श्रीलंका देशाला भेट देणाऱ्या देशांमध्ये प्रथम क्रमांकावर कोण आहे? श्रीलंका या देशाला भेट देणाऱ्या देशांमध्ये प्रथम क्रमांकावर कोण आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, भारत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. केंद्राच्या PM स्वनिधी योजनेत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? केंद्राच्या PM स्वनिधी योजनेत खालीलपैकी कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, मध्य प्रदेश हे राज्य. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्र राज्याने आतापर्यंत PM स्वनिधी योजनेअंतर्गत किती कर्ज वाटप केले आहे? महाराष्ट्र राज्याने आतापर्यंत PM स्वनिधी योजनेअंतर्गत किती कर्ज वाटप केले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 854 कोटी 92 लाख. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. जगात सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट बोर्ड कोणत्या देशाचे आहे? जगात सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट बोर्ड खालीलपैकी कोणत्या देशाचे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, भारत या देशाचे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. आशियाई नेमबाजी स्पर्धा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडली? आशियाई नेमबाजी स्पर्धा खालीलपैकी कोठे पार पडली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, कोरिया या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. कोणत्या देशात 7वी इन्व्हेस्टमेंट फ्युचर इनिशिएटिव्ह होत आहे? खालीलपैकी कोणत्या देशात 7वी इन्व्हेस्टमेंट फ्युचर इनिशिएटिव्ह होत आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, सौदी अरेबिया. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. समलिंगी विवाहाला जगात किती देशांमध्ये मान्यता आहे? समलिंगी विवाहाला जगात किती देशांमध्ये मान्यता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 34 देशांमध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी आधुनिक गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? खालीलपैकी आधुनिक गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, बाबा आमटे यांना. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. महात्मा गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात किती वेळा अध्यक्ष होते? महात्मा गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात किती वेळा अध्यक्ष होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 1 वेळा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. व्हॉलीबॉल वर्ल्ड बीच प्रो टूर स्पर्धा भारतात प्रथमच कोठे होत आहे? व्हॉलीबॉल वर्ल्ड बीच प्रो टूर स्पर्धा भारतात प्रथमच कोठे होत आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, गोवा या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त करणारे सर्वात वृद्ध व्यक्ती कोण? भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त करणारे सर्वात वृद्ध व्यक्ती कोण? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, महर्षी धोंडो केशव कर्वे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. भिलाई स्टील प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? भिलाई स्टील प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, छत्तीसगड या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, अरुणाचल प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट 2022 पुरस्कार कोणाला मिळाला आहे? बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट 2022 पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, अटल बोगदा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. जोगवा या मराठी चित्रपटामध्ये मुख्य अभिनेता कोण होता? जोगवा या मराठी चित्रपटामध्ये मुख्य अभिनेता कोण होता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, उपेंद्र लिमये.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. मुंबईची पाणीवाली बाई म्हणून कोणाला ओळखले जाते? मुंबईची पाणीवाली बाई म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. मृणाल गोरे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. 4 मे रोजी खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो? 4 मे रोजी खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिवस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. दिवसापेक्षा रात्री चांगल्या प्रकारे दिसते असा पक्षी कोणता? दिवसापेक्षा रात्री चांगल्या प्रकारे दिसते असा पक्षी कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. घुबड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. मद्रास महाजन सभेची स्थापना कोणी केली? मद्रास महाजन सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. सुब्रमण्यम अय्यर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनची स्थापना केव्हा झाली? युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनची स्थापना केव्हा झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. 24 ऑक्टोबर 1945. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. देशात सर्वाधिक 1058 महाविद्यालय कोणत्या ठिकाणी आहेत? देशात सर्वाधिक 1058 महाविद्यालय कोणत्या ठिकाणी आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. बंगळुरू या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. खालीलपैकी कोणता कालखंड गांधी युग म्हणून ओळखतात? खालीलपैकी कोणता कालखंड गांधी युग म्हणून ओळखतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. 1917 ते 1947 या दरम्यान. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. राज्यपाल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. आंतरराष्ट्रीय तंबाखू विरोधी दिवस कोणता? खालीलपैकी आंतरराष्ट्रीय तंबाखू विरोधी दिवस कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. 31 मे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. खालीलपैकी कोणते आधुनिक काळातील पहिले मराठी नाटक होते? खालीलपैकी कोणते आधुनिक काळातील पहिले मराठी नाटक होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. सीता स्वयंवर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. किबुत्सा हा शेती प्रकार कोणत्या देशात आढळतो? किबुत्सा हा शेती प्रकार खालीलपैकी कोणत्या देशात आढळतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. इस्रायल या देशात. यासाठी मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.